आणि त्याची कन्या. संदर्भ शास्ते 11. इफ्ता नावाचा एक वीर पराक्रमी पुरुष होता. तो वेशीपुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले. ते मुलगे मोठे झाल्यावर इफ्ताहाला म्हणाले, तू परकीय स्त्रीचा मुलगा आहेस, तुला आमच्या बापाचा काही वाटा मिळणार नाही. आणि त्यांनी इफ्ताहाला घरातून हाकलून दिले. इफ्ताहा आपल्या भावांच्या भीतीने पळून जाऊन टोम देशात राहिला व रिकाम टेकडे असणाऱ्या लोकांसोबत वावरू लागला. काही दिवसांनी अमोन्यांनी इस्रायलावर युद्ध चढवले. तेव्हा गिलाद येथील वडील जण इफ्ताहाला घेण्यासाठी टोम देशात आले. ते इफ्ताहाला म्हणाले, तू आमच्या बरोबर चल, आमचा सेनापती हो, आपण अमोन्यांशी युद्ध करू. तेव्हा गिलाद त्यांना म्हणाला, त्यांना म्हणाला, तुम्हीच तर मला माझ्या बापाच्या घरातून काढले आहे आणि आता तुम्ही माझ्याकडे का आला आहात? संकटात सापडलात म्हणून काय? तेव्हा गिलाद वडील जण त्याला म्हणाले, तुम्ही आमच्या बरोबर चला, आपण अमोन्यांशी युद्ध करू, तुम्ही आमचे प्रमुख व्हाल. तेव्हा इफ्ता त्यांना म्हणाला, जर परमेश्वराने अमोन्यांना माझ्या हाती दिले तर खरोखर मी कायम तुमचा प्रमुख राहील काय? तेव्हा गादील वडील जण इफ्ताहाला म्हणाले, परमेश्वर तुमचा आमचा साक्षी आहे, तुम्ही आमचे कायम प्रमुख बनून राहाल. तेव्हा परमेश्वराचा आत्मा इफ्ताहावर उतरला आणि इफ्ताहा गिलाद व मनेशे या प्रदेशात कूच करत मिस्पो येथे आला. मिस्पो येथे इफ्ताहाने परमेश्वराला नमस केला की जर अमोन्यांना तू माझ्या हाती दिलेस तर माझ्या घराच्या दारानजीक जो पहिला प्राणी येईल त्याचा नवस मी तुला करेन. आणि इफ्ताहा अमोन्यांवर चाल करून गेला. परमेश्वराने अमोन्यांना इफ्ताहाच्या हाती दिले. इफ्ताहा घरी आला तेव्हा घराच्या दारानजीक इफ्ताहाची मुलगी डफ वाजत व नाचगान करीत इफ्ताहाला भेटण्यासाठी आली. तेव्हा इफ्ताहा तिला म्हणाला, तू हे मुली काय केलंस? तू तर मला संकटात पाडलंस, कारण परमेश्वराला मी नवस केला आहे, आता तो मला माघार घेता येणार नाही. तेव्हा ती त्याला म्हणाली, बाबा, परमेश्वराला तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याबाबत माझे करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे. पण त्यापूर्वी मला 2 महिन्यांचा अवकाश द्या, मी माझ्या मैत्रिणींबरोबर डोंगरातून फिरून शोक करून येईल. त्याप्रमाणे इफ्ताहाने तिला 2 महिन्याचा अवकाश दिला. 2 महिन्यानंतर इफ्ताहाने आपल्या नवसाप्रमाणे आपल्या मुलीबरोबर केले. गोष्टीचे तात्पर्य हेच की परमेश्वराने आपल्याला जे काही दिले आहे ते ओळखून आपण त्यात आभार मानले पाहिजे आणि मुलांनी त्यांच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. थँक्यू.